मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही, हा माझा शब्द ध्यानात ठेवा। सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार। बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमधून माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं। त्यानंतर पुन्हा एक प्रश्न चर्चेत आला, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं काय? जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना सरकारच्या उपसमितीकडून हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करण्यात यावं ही मागणी मान्य झाल्याचं सांगण्यात आलं। त्याबद्दलच्या जीआरचा मसुदाही जरांगे पाटील यांना देण्यात आला। पण त्याच वेळी सातारा गॅझेटियर बद्दल बोलताना त्यामध्ये काही त्रुटी असून कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून 15 दिवसात अंमलबजावणी करू अशी माहिती सरकारच्या उपसमितीच्या वतीने देण्यात आली, ज्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना साक्षी ठरवत अंमलबजावणी करायला 1 महिन्याचा वेळ दिला। पण मूळ प्रश्न म्हणजे सातारा, पुणे, औंध गॅझेटियरमध्ये नेमकं आहे काय? ही गॅझेटियर्स लागू झाली तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी बघूयात सातारा गॅझेटियर म्हणजे काय आणि त्यामध्ये मराठा कुणबी असल्याबद्दल काय नोंदी आहेत। तर सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दाखला किंवा जुना सरकारी दस्तऐवज आहे। साधारण 1885च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रकाशित केलेल्या गॅझेटियरमध्ये सातारा प्रांतामध्ये जमिनी, शेती, कुळ, जाती, पिकं, महसूल या सगळ्याची नोंद करण्यात आली। ही नोंद करताना जी कागदपत्र तयार झाली ती कागदपत्र म्हणजे सातारा गॅझेटियर। या सातारा गॅझेटियरमध्ये गावनिहाय वंशावळी, कुळाच्या नोंदी, जातीच्या नोंदी यांचा समावेश आहे। मुळात या गॅझेटियरची निर्मिती प्रशासन आणि महसुलात सुसूत्रता आणण्यासाठी झाली होती, पण यातल्या जातींच्या आणि कुळांच्या नोंदी आरक्षणाच्या विषयात महत्त्वाच्या ठरताना दिसू शकतात। आता सातारा गॅझेटियरमध्ये या नोंदी किती विस्तृतपणे आहेत ते पाहूयात। 1881च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यात कुणबी लोकांची लोकसंख्या 5,83,569 होती। कुणबी लोक जिल्ह्यात सर्वत्र आहेत। कुणबी लोक कश्यप ऋषींना आपल्या जातीचा मूळ पुरुष मानतात। ते या सातारा जिल्ह्यात मारवाड, जोधपूर आणि उदयपूर भागातून आलेले आहेत। ते 96 कोळी असून चव्हाण, गायकवाड, जाधव, शिंदे आणि शिर्के इत्यादी आहेत। पुरुषांची नावे साधारणतः गोविंद, परसू, रामा आणि शिदू, तर स्त्रियांची नावे साधारणतः भागीरथी, गंगा, गोजरा, रखमा आणि उमा अशी असतात। येथील कुणबी काळसर, मध्यम बांध्याचे, काटक असून त्यांची मातृभाषा मराठी आहे। ते पशुपालन करतात। त्यांच्या घरात शेती अवजारे, धातू व मातीची भांडी, कट्टा, जाते, मुसळ इत्यादी वस्तू प्रामुख्याने आढळतात। या लोकांच्या आहारात ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भाजीपाला, फळफळावळ, कंद, मिरच्या, मसाले, तेल, लोणी, मासे, अंडी, कोंबडीची व बकऱ्याची सागोती, शिवाय रानटी डुक्कर, ससे, हरणाचे मांस यांचा समावेश असे। शेतात काम करताना घुंगडी वापरतात। महिला साडी, चोळी, कपाळावर कुंकू, क्वचित प्रसंगी केसांमध्ये फुले माळतात। त्या कष्टाळू, मितभाषी, अतिथ्यशील व प्रामाणिक असतात। कुणबी प्रामुख्याने शेतकरी असल्यामुळे स्त्रिया व मुले शेती कामात मदत करतात। हिंदूंच्या सर्व देवदेवतांची पूजा अर्चा, सण उत्सव व नेहमीचे उपास तापास करतात। गोसाव्यास धर्मगुरू मानून त्याच्याकडून उपदेश घेतात। स्त्रिया प्रथम प्रसूतीसाठी माहेरी जातात। बाळणपणानंतर सुईण व सुवासिनीची ओटी भरून त्यांना हळद कुंकू भेट देतात। सुखवस्तू कुटुंबात मुलाचा जन्म झाल्यास दुसऱ्या दिवशी शेजारी, नातेवाईक व मित्रपरिवारातील स्त्रिया घराजवळील रस्त्यावर पाणी ओततात। त्या महिलांना 12व्या दिवशी मेजवानी आणि चोळखण भेट देतात। थोडक्यात कुणबी लोकसंख्या नेमकी किती होती, कुणबी लोक तेव्हा शेती करायचे, त्यांच्यातली आडनावं, त्यांच्या प्रथा या सगळ्या गोष्टींची नोंद सातारा गॅझेटमध्ये करण्यात आली आहे। पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात मराठा आणि कुणबी एकच आहेत। त्यांच्या चालीरीती, परंपरा, शेती हा पायाभूत व्यवसाय एकच आहे अशाही नोंदी आहेत। सातारा गॅझेटमध्ये असलेल्या जात आणि वंशावळ नोंदींमध्ये कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी सापडतात। हीच गोष्ट आरक्षणाच्या संदर्भातला ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाची ठरते। हे झालं सातारा गॅझेटियर बद्दलचं। आता बोलूयात औंध आणि पुणे गॅझेटियर बद्दल। तर यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हा औंध हे स्वतंत्र संस्थान म्हणजेच प्रिन्सली स्टेट होतं। या स्वतंत्र संस्थांचं प्रशासनिक रेकॉर्ड होतं। यात असलेल्या लोकसंख्या, जाती आणि सामाजिक नोंदी या गोष्टी पुढे ब्रिटिशकालीन सातारा किंवा पुणे गॅझेटियरमध्ये समाविष्ट झाल्या। पण तत्कालीन औंध संस्थांच्या या नोंदी महत्त्वाच्या ठरतात। सोबतच मुद्दा येतो तो पुणे गॅझेटियरचा। जेम्स एम कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ब्रिटिशांनी प्रत्येक जिल्ह्याचे गॅझेटियर तयार केले।
गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला एक खंड हा पुना म्हणजेच पुना गॅझेटियर म्हणून प्रसिद्ध आहे। त्याचं प्रकाशन 1882 साली झालं। नंतरच्या काळात 1901 मध्ये जनगणना झाल्यावर याचे काही सुधारित व्हर्जन सुद्धा काढण्यात आले। यात पुणे जिल्ह्याचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, समाजरचना, शिक्षण, धर्म, जाती व्यवस्था, लोकसंख्या अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन करण्यात आलंय। यात जात व्यवस्थेच्या भागात कुणबी मराठा कास्ट कॉम्प्लेक्स हा उल्लेख सापडतो। ब्रिटिश प्रशासनानं पुण्यातल्या मराठा आणि कुणबी यांचं एकत्रीकरण केलं होतं। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातारा आणि पुणे गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याबद्दल असलेल्या नोंदी। सगळ्यात आधी बघूयात सातारा गॅझेटमधली नोंद। Almost all those who now call themselves Marathas were described as Kunbis in the early gazetteers. A distinction was drawn, placing some as aristocratic or 96 Kuli Marathas and some as commoner Kunbis. Intermarriage was possible. Most were peasant cultivators sharing a militaristic tradition. म्हणजेच या आधीच्या गॅझेटियरमध्ये असलेल्या नोंदीनुसार जे आता स्वतःला मराठा म्हणवून घेतात ते आधी स्वतःला कुणबी म्हणवून घेत होते। दोघांमध्ये आंतरजातीय लग्न होत होती। दोघेही शेतकरी होते ज्यांच्या प्रथा परंपरा सारख्याच होत्या। आता पुणे गॅझेटियरमध्ये काय उल्लेख आढळतो ते पाहूयात। इन द पुणे डिस्ट्रिक्ट द वर्ड्स कुणबी अँड मराठा had become synonymous, giving rise to the Maratha Kunbi caste complex. The gazetteer divided the Kunbis into two classes, Marathas and other Kunbis. The 1901 census listed three groups within the Maratha Kunbi caste complex: Marathas proper, Marathas Kunbis and Konkan Maratha. म्हणजेच इथेही कुणबी आणि मराठा हे समानार्थी शब्द असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो। आता या नोंदींचा फायदा काय, तर मराठा आणि कुणबी एकच आहेत ही मराठा समाजाची मागणी पुढे नेण्यात या नोंदी ऐतिहासिक पुरावे म्हणून फायद्याच्या ठरू शकतात। कारण ब्रिटिश काळापासून तसे उल्लेख आपल्याला या गॅझेटियर्स मध्ये आढळतात। आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सातारा गॅझेट पुणे गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळण्याची सुरुवात होणार का, त्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार का, तर यात नोंदी कुठल्या स्वरूपात आहेत ही गोष्ट प्रचंड महत्त्वाची ठरते। सातारा गॅझेटियरमध्ये असलेल्या नोंदींमध्ये तेव्हा कुणबींमध्ये कुठली आडनावं होती, ती कुठल्या भागातली होती याबद्दलची नोंद आहे। साहजिकच तत्कालीन सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गावांचे रहिवासी असलेल्या मराठ्यांना त्या नोंदींनुसार याचा फायदा घेता येऊ शकतो। सोबतच सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर या तालुक्यांना सातारा गॅझेटचा, तर आटपाडी तालुक्याला औंध संस्थांच्या गॅझेटमधल्या नोंदींचा फायदा होऊ शकतो। पण हा फायदा सरसकट होईल का, तर नाही। गॅझेटियर मधल्या नोंदी या फक्त पार्श्वभूमी दाखवतात। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कुटुंबातल्या किंवा कुळातल्या व्यक्तीची कुणबी म्हणून नोंद असणं गरजेचं आहे। हैदराबाद गॅझेटबद्दल काढण्यात आलेल्या GR मध्ये जर नोंद नसली तर प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पण अर्थातच नोंदींची किंवा प्रतिज्ञापत्राची पडताळणी झाल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। सातारा आणि पुणे गॅझेट लागू करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असली तरी यामध्ये कायदेशीर त्रुटी आहेत, त्यामुळे अंमलबजावणी करायला वेळ लागेल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यामुळे आता या कायदेशीर त्रुटी नेमक्या कोणत्या आणि त्याबद्दलचा पेच कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हैदराबाद गॅझेट लागू करताना सरकारने त्रिसदस्यीय समिती त्यांच्याकडून होणारी पडताळणी याचा उल्लेख केलेला आहे। त्यातही सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाहीयेत। सोबतच गॅझेटमध्ये लोकसंख्येची आणि तत्कालीन सामाजिक व्यवस्थेची नोंद आहे। आडनावांचा उल्लेख असला तरी विशिष्ट नावांची नोंद नाही। त्यामुळे ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच किंवा ज्यांच्या गावात नोंदी आहेत त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांचं काय होणार हा प्रश्न प्रलंबित आहेच। थोडक्यात काय, तर कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी 1 महिना देण्यात आलेला वेळ महत्त्वाचा आहेच। पण सातारा आणि पुणे गॅझेट लागू करताना प्रमाणपत्र देण्याबद्दल काय नियम आखले जाणार, पडताळणी कशी होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सातारा आणि पुणे गॅझेट लागू झालं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न सुटला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले असले तरी 1886च्या कोल्हापूर गॅझेटियर बद्दल काय निर्णय घेतला जाणार याकडेही लक्ष असणार आहे। थोडक्यात सातारा, पुणे आणि औंध गॅझेटची अंमलबजावणी झाली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा कुणबीमधून आरक्षण मिळवण्याचा मार्ग सुरू झाला अशी चर्चा असली तरी कायदेशीर पेच मोठा आहे आणि सरकार कुठल्या निकषांवर हा निर्णय घेणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, गॅझेटची अंमलबजावणी करून प्रश्न सुटेल का, आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।